तर मित्रांनो, आपण बघणार आहोत व्यावसायिक पर्यावरण. व्यवसाय आणि पर्यावरण यांचा संबंध हा अत्यंत जवळचा असतो. पर्यावरण ही संकल्पना सर्वांच्याच परिचयाची आहे. व्यवहारामध्ये ज्यावेळी आपण पर्यावरण असं म्हणतो त्यावेळेला निसर्ग, नैसर्गिक घटक या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. तेवढाच एक मर्यादित अर्थ आपण घेत असतो. पण प्रत्यक्षामध्ये व्यवसायाचं पर्यावरण ही एक व्यापक संकल्पना आहे. व्यवसायाच्या आजूबाजूच्या घटकांचा जो काही चांगला वाईट कमी अधिक परिणाम व्यवसायावर होतो ते व्यवसायाचं पर्यावरण असतं. व्यवसाय आणि पर्यावरण यांच्या समन्वयामधनंच व्यवसायाचं यशापयश हे ठरत असतं. व्यवसायावर परिणाम करणारे जे आजूबाजूचे घटक आहेत, परिस्थिती आहे, त्याला आपण एकत्रितपणानं व्यवसायाचं पर्यावरण असं म्हणतो. व्यवसायाच्या आजूबाजूला अनेक प्रकारचे घटक असतात. हे घटक प्रामुख्यानं अंतर्गत आणि बाह्य घटक अशा दोनमध्ये आपण विभागू शकतो. या घटकांचा परिणाम व्यवसायावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या होत असतो. व्यवसायाचं अस्तित्व, वाढ ही या पर्यावरणाच्या घटकांवरती अवलंबून असते. व्यवसायाला लागणारी साधनसामग्री असेल, मग ज्यामध्ये मनुष्यबळ असतं, कच्चा माल असतो, भांडवल असतं, हे सगळं पर्यावरणातनं मिळतं. व्यवसाय जे मालाचं उत्पादन करतं ते विकायला सुद्धा पर्यावरणाचा आधार घ्यायला लागतो. पर्यावरणामधलेच कामगार असतात, ग्राहक असतात, गुंतवणूकदार असतात. पर्यावरणामधूनच वेगवेगळे कायदे असतात, रूढी परंपरा असतात, धोरणं असतात. या सगळ्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा व्यवसायाच्या अस्तित्वावर, व्यवसायाच्या यशापयशावर, व्यवसायाच्या वाढीवर होत असतो. व्यवसाय संघटनांचं अंतर्गत घटकांवर मर्यादित स्वरूपात का होईना पण नियंत्रण असतं. व्यवसाय संघटनांना दैनंदिन कामं करत असताना वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. किती उत्पादन करायचं, माल कुठं विकायचा, असे निर्णय घेण्यासाठी व्यावसायिकाला पर्यावरणातल्या घटकांबाबत जागरूक राहणं हे गरजेचं असतं. बाह्य घटक जे व्यवसायाचे असतात त्याच्यावरती व्यवसाय संस्थेचं कुठलंही नियंत्रण नसतं. त्यामुळे त्याच्यात काय बदल होतात याच्यावर बारकाईनं व्यवसायाला लक्ष ठेवावं लागतं, धोरणं आखावी लागतात. पर्यावरणातले हे जे बाह्य घटक आहेत ते देशादेशामध्ये देखील भिन्न असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर सामाजिक पर्यावरण असेल, सांस्कृतिक पर्यावरण असेल, ग्राहकांचं आवडीनिवडी असतील, या प्रत्येक देशानुरूप, प्रदेशानुरूप वेगवेगळ्या असतात. भारत आणि अमेरिका यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर तिथल्या ग्राहकांच्या आवडीनिवडी, सामाजिक सांस्कृतिक पर्यावरण वेगळं असतं. मॅकडोनाल्डसारखी बहुराष्ट्रीय कंपनी आपण घेतली तर भारतातल्या ग्राहकांना त्यांच्या वापरण्याच्या पद्धतीनुसार ती वस्तू उपलब्ध करून देते. अमेरिकेत त्यांच्या पद्धतीनं वस्तू देते. कारण शेवट ग्राहकाला पाहिजे ते देणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या पर्यावरणाचा अभ्यास हा व्यवसाय संस्थेनं केला पाहिजे. व्यवसायाच्या सभोवतालची जी परिस्थिती आहे की ज्याच्यावर व्यवसायाचं नियंत्रण नाही आहे त्याला आपण व्यावसायिक पर्यावरण असं म्हणतो. व्यवसायाचं कार्य असेल, यशापयश असेल, अस्तित्व असेल, विकास असेल, या सगळ्यावर परिणाम करणारे वेगवेगळे जे घटक असतात त्यांना एकत्रितपणानं आपण व्यावसायिक पर्यावरण असं म्हणतो. या पर्यावरणात व्यवसायाला काम करावं लागतं. त्यात सतत बदल होत असतात. या बदलांची नोंद घेऊन व्यवसायाला आपल्यामध्ये बदल करावे लागत असतात. एकूणच सांगायचं झालं तर विविध पर्यावरणांपैकी ज्या पर्यावरण घटकांचा व्यवसायावर परिणाम होतो त्या सर्वांचा समावेश व्यावसायिक पर्यावरणात होतो. आता या व्यावसायिक पर्यावरणाची जर आपण व्याख्या करायचं म्हटलं तर प्राध्यापक B.C. टंडन यांनी एक व्याख्या केली. व्यवसायाच्या कार्यावर प्रभाव पाडणाऱ्या, व्यवसायाची परिणामकारकता ठरवणाऱ्या, व्यवसायाच्या सभोवतालच्या सगळ्या घटकांना एकत्रितपणानं व्यावसायिक पर्यावरण असं म्हटलं जातं. अँड्र्यूज यांनी असं म्हटलंय की व्यवसायाच्या अस्तित्वावर, विकासावर परिणाम करणारे जे बाह्य घटक आहेत त्यांचा आकृतिबंध म्हणजे व्यावसायिक पर्यावरण. मित्रांनो, या व्याख्यांवरून व्यावसायिक पर्यावरणाची काही वैशिष्ट्ये आपल्यासमोर येतात जी आपण बघणार आहोत. व्यावसायिक पर्यावरणाची वैशिष्ट्य ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळेला एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की व्यवसायाच्या आजूबाजूला असणारे, व्यवसायावर परिणाम करणारे जे वेगवेगळे घटक असतात त्यांना जर आपण एकत्र घेतलं तर त्यातून आपलं व्यावसायिक पर्यावरण तयार होतं.
या व्यावसायिक पर्यावरणाचं स्वरूप जर आपल्याला पाहायचं असेल तर त्याची काही वैशिष्ट्ये आपण विचारात घेतली पाहिजेत. पहिलं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे सभोवतालची परिस्थिती. पर्यावरण म्हणजे व्यवसायाच्या आजूबाजूला असलेली परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये आपल्या व्यवसायाला काम करावं लागतं. याच्यामध्ये मग आर्थिक पर्यावरण येतं, सामाजिक पर्यावरण येतं, राजकीय पर्यावरण येतं. या सर्व घटकांचा व्यवसायावर स्वतंत्र आणि एकत्रितपणे परिणाम होत असतो. आता GST सारखा कायदा मध्यंतरीच्या काळामध्ये आला. त्यानंतर व्यावसायिक पर्यावरण अचानक बदललं. अनेक प्रकारचे कर द्यावे लागत होते, त्याच्याऐवजी आपल्याला GST द्यायला लागला. व्यवसायावर त्याचा परिणाम झाला. सामाजिक पर्यावरणामध्ये जर आपण बघाल तर समाजामधल्या काही रूढी असतात, परंपरा असतात, सण असतात. त्यानुसार व्यवसायाला आपल्या स्ट्रॅटेजीजमध्ये बदल करावे लागतात. एखादा फटाका उत्पादक असेल तर त्याचा मोठ्या प्रमाणात विक्री ही दिवाळीच्या काळामध्ये होत असते. राजकीय पर्यावरणाचं बघाल तर राजकीय पर्यावरण म्हणजे जर शासन स्थिर असेल तर अशा वेळेला व्यवसायाची वाढ व्हायला चांगला कालावधी असतो. जर अस्थिर सरकार असेल तर व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढू शकत नाही. पाकिस्तानमधली आज परिस्थिती आपण बघितली तर तिथं स्थैर्याचा अभाव आहे, अस्थिरता आहे. त्यामुळं नवीन नवीन व्यवसाय जायला, व्यवसायाचा विकास व्हायला ते फारसं सोयीचं नाही. जिथं स्थिर शासन असतं अशा ठिकाणी व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत असतात. त्यामुळं आजूबाजूची परिस्थिती नक्की काय आहे हे व्यावसायिक पर्यावरणात कुठल्याही व्यवसायाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य असतं ते म्हणजे गतिमानता. आता गतिमानता म्हणजे काय तर व्यावसायिक पर्यावरण हे गतिमान असतं. का गतिमान असतं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल हे सातत्यानं होत असतात. वेगवेगळ्या घटना घडामोडी घडत असतात, परिवर्तन होत असतं. त्यामुळं पर्यावरणीय घटक हे नेहमी गतिमान असतात. काय बदल होत असतात तर नवीन स्पर्धक बाजारपेठेमध्ये येत असतात. एखादा आपला कट्टर स्पर्धक बाजारपेठेतून बाजूला पडत असतो. शासन कायदे वेगवेगळे व्यवसायासंबंधीचे बदलत असतं. ग्राहकांच्या आवडीनिवडी या बदलत असतात. कच्च्या मालाची उपलब्धता, त्याच्या किमती बदलत असतात. कामगार मिळण्याची शक्यता बदलत असते. म्हणजेच कधी कामगारांचा मागणीपेक्षा जास्त पुरवठा असतो, कधी आपल्याला पाहिजे तेवढे कामगार मिळत नाहीत. म्हणजेच पर्यावरणातले जे वेगवेगळे घटक आहेत ते सातत्यानं बदलत असतात आणि याच्याशी जुळवून घेणं हे व्यवसायाला गरजेचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे अनिश्चितता आणि क्लिष्ट. पर्यावरणात जे बदल आहेत ते ठराविक मर्यादेपर्यंतच निश्चित असतात, त्याचा अंदाज आपण बांधू शकतो. पण एका विशिष्ट लिमिटच्या बाहेर जे काही बदल घडतात, घटना घडतात त्या पूर्णपणे अनिश्चित असतात, ज्याच्या स्वरूपाबद्दल आपण कधीही अंदाज बांधू शकत नाही. पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं तर व्यावसायिक पर्यावरण सोपं सुटसुटीत होतं, कारण राजकीय सामाजिक परिस्थिती फारशी बदलत नव्हती. सध्याच्या काळामध्ये मात्र व्यावसायिक पर्यावरण हे क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं झालेलं आहे. शासनाचा त्यात हस्तक्षेप असतो. त्याचप्रमाणे जागतिकीकरणामुळे अमेरिकेत काय बदल झाला, जपानमध्ये काय बदल झाला की त्याचा परिणाम इथल्या व्यवसायावर होतो. म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण हे जास्त अनिश्चित, जास्त क्लिष्ट झालेलं आहे. कारण स्पर्धा वाढलेली आहे. वस्तू आणि सेवा या जगभर विकल्या खरेदी केल्या जात आहेत. अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. जागतिक स्तरावर आपण स्पर्धा करतोय. वेगवेगळे कायदेचा हस्तक्षेप वाढला आहे. ग्राहक जास्त जागरूक झालेत. या सगळ्या गोष्टीमुळे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात अनिश्चितता, क्लिष्टता या गोष्टी आलेल्या आहेत. यानंतर असतं ते म्हणजे अभ्यासाची गरज. आपलं पर्यावरण हे गतिमान आहे, अनिश्चित आहे आणि गुंतागुंतीचं आहे. त्यामुळं पर्यावरणातला जो बदल होतोय त्याचा अभ्यास व्यावसायिकानं व्यवस्थितपणे केला पाहिजे आणि अभ्यासात बदल करून त्याच्याप्रमाणे आपली धोरणं बदलली पाहिजे. व्यवसायाचं अस्तित्व, व्यवसायाचा विस्तार याच्यासाठी वेळोवेळी नवीन तरतुदी केल्या पाहिजेत. पर्यावरणातले घटक हे अनियंत्रित असतात, मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असतात. या सगळ्या घटकांचा जर व्यवस्थित अभ्यास केला, त्याची व्यवस्थित सांगड आपल्या व्यवसायाबरोबर घातली तर निश्चितपणानं आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतो. याच्यासाठी व्यावसायिक पर्यावरणाचा योग्य तो अभ्यास करणं हे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं गरजेचं असतं. यानंतर असतं ते म्हणजे परिस्थिती सापेक्ष.
पर्यावरण हे परिस्थिती सापेक्ष असतं. व्यावसायिक पर्यावरण नेहमी बदलत असतं, पण त्याचं परीक्षण करणाऱ्यावर त्याचं यश अवलंबून असतं. पर्यावरणातली विशिष्ट परिस्थिती एखाद्या व्यवसायाला फायदेशीर ठरते, तीच विशिष्ट परिस्थिती दुसऱ्या एखाद्या व्यवसायाला अपायकारक ठरते. त्यामुळं कुठल्याही व्यवसायाचं अस्तित्व, स्थिरता ही परिस्थितीनुसार चांगली चालेल की धोक्यात येईल हे ठरत असतं. आज कोविड-19 सारखी सिच्युएशन आहे, कोरोना सगळीकडे आहे, अनेक लोकांचे जॉब्स गेलेले आहेत, अनेकांचं उत्पन्न कमी झालं आहे. अशावेळी जे चैनीच्या वस्तू आहेत त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात कमी झाली. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीला लोक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे चैनीच्या वस्तू तयार करणाऱ्या ज्या व्यवसाय संस्था असतील, अशा व्यवसाय संस्थांच्या विक्रीवर परिणाम झाला. विक्रीवर परिणाम झाल्यामुळं त्यांची जी काही उत्पादन करण्याची कॅपॅसिटी होती ती पूर्णपणे वापरली जात नाही. त्याच्यामुळं कामगारांचे पगार द्यायला पैसे नाहीत, कच्चा माल पडू नये, तयार केलेला पक्का माल पडू नये. अशा परिस्थितीला त्या उद्योग संस्थांना तोंड द्यावं लागते. म्हणजे जागतिक परिस्थिती जशी बदलते त्यानुसार व्यवसायाला बदलणं गरजेचं असतं. नाही बदलला तर तो व्यवसाय तोट्यात जाण्याची शक्यता असते. त्यानंतर असतं ते म्हणजे व्यावसायिकांचा प्रभाव नसतो. पर्यावरणावर, पर्यावरणातल्या घटकावर व्यावसायिकाचा अत्यंत मर्यादित प्रभाव असतो किंवा तो नसतोच. अनेक पर्यावरणामधल्या काही घटकावर व्यावसायिकाचं नियंत्रण असतं. सामाजिक पर्यावरण घ्या, तांत्रिक पर्यावरण घ्या, हे बाह्य घटक आहेत. इथं कुठेही व्यावसायिकाचा प्रभाव नाही. का असं होतं? तर बाह्य घटक जे असतात ते समाजातल्या परिस्थितीवर अवलंबून असतात. व्यावसायिक त्यात काही करू शकत नाही. रूढी परंपरा काय आहेत, लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत, तंत्रज्ञानात काय बदल होत आहेत, याच्यावर कोणताही व्यावसायिक नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा ते त्याच्या कक्षेबाहेरचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे दीर्घकालीन प्रभाव. दीर्घकालीन प्रभाव म्हणजे काय? तर बदलत्या पर्यावरणामधल्या घटकांचा व्यवसायाच्या कामावर कायमस्वरूपी दीर्घकालीन असा प्रभाव असतो. अशा प्रकारच्या घटकांचा व्यवसाय प्राधान्यानं विचार करतो. अल्पकालीन प्रभाव टाकणारे घटक कमी असतात, त्याची फारशी दखल घेतली जात नाही. पण दीर्घकाळात प्रभाव टाकणारे जे घटक असतात त्याचा व्यवसायाला नक्कीच विचार करावा लागतो. एखादा आपला कॉम्पिटिटर किंवा स्पर्धक असेल जो दीर्घकाळ आपल्याशी कॉम्पिटिशन करणार आहे, आपल्या व्यवसायाचं लोकेशन असेल, जागा निवडलेली असेल ज्याचा दीर्घकाळ प्रभाव पडणार आहे, आपलं उत्पादनाचा दर्जा असेल जो दीर्घकाळासाठी ग्राहकांच्या लक्षात राहणार आहे, एखादी नवीन बाजारपेठ आपल्याला काबीज करायची आहे की जी दीर्घकाळ आपली बाजारपेठ राहू शकेल, अशा अनेक घटकांचा विचार दीर्घकाळासाठी व्यवसायाला करावा लागत असतो. त्यानंतर असतं ते म्हणजे स्वीकृती. व्यावसायिक पर्यावरणावर नियंत्रण प्रस्थापित करता येत नाही. त्यामुळं पर्यावरणात जे बदल होतात त्याच्यानुसार व्यावसायिकाला आपल्या कामाची दिशा ठरवावी लागते. व्यवसायाला पर्यावरणाशी जुळवून घ्यावं लागतं. पर्यावरणाला स्वीकृती द्यावी लागते. कारण व्यावसायिक आपल्याला काय पर्यावरण पाहिजे हे ठरवू शकत नाही, तर जे पर्यावरण अस्तित्वात असतं त्या पर्यावरणाशी जुळवून घेऊन त्याच्यात व्यवसाय करणं हे कुठल्याही व्यावसायिकाला आवश्यक असतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे त्याच्यानंतर असतं ते म्हणजे पर्यावरण आणि नियोजन. पर्यावरण आणि व्यवसाय नियोजन या दोन्ही बाबी परस्परांशी संबंधित अशाच आहेत. नियोजन हे व्यवसायाची उद्दिष्ट असतील, ध्येय असतील ती यशस्वी करायला मदत करत असतं. व्यवसायाचं नियोजन हे पर्यावरणातल्या वेगवेगळ्या घटकांच्या बदलाचा विचार करून जर आपण केलं तर व्यवसाय हा यशस्वी होऊ शकतो. बदलत्या पर्यावरणाचा फायदा घेण्यासाठी व्यवसाय नियोजन जर आपण केलं तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. समजा आपल्याला माहीत आहे की एखाद्या बाजारपेठेत आपण जी वस्तू निर्माण करतो ती मिळत नाही, तर अशा बाजारपेठेत ती वस्तू आपण पाठवली तर नक्कीच आपला फायदा होईल. बऱ्याच वेळा स्पर्धकांच्या वस्तूपेक्षा काहीतरी वेगळं आपण ग्राहकाला त्याच किमतीत दिलं, जास्त चांगला दर्जा दिला, किंमत कमी ठेवली तर ग्राहक आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे स्वीकारू शकतात. त्यामुळं पर्यावरणात नक्की काय आहे त्याच्यानुसार जर आपण नियोजन केलं आणि
जास्तीत जास्त बाजारपेठ काबीज करायचा, ग्राहकापर्यंत पोचायचा, त्यांना चांगल्या दर्जाच्या वस्तू कमीत कमी किमतीत देण्याचा विचार केला तर निश्चितपणे ग्राहक आपल्याकडं आकर्षित होतात, व्यवसायाला फायदा होऊ शकतो. त्यानंतर असतं ते म्हणजे आव्हान. पर्यावरण हे एक आव्हान आहे, चॅलेंज आहे. पर्यावरणातले जे वेगवेगळे घटक आहेत त्याचा परिणाम जो होत असतो त्याच्यावर योग्य प्रकारची धोरणं आखून मात करणं हे कुठल्याही व्यावसायिकाच्या दृष्टीनं आव्हान असतं. व्यावसायिकानं हे आव्हान स्वीकारलं पाहिजे आणि उद्दिष्टांची पूर्तता केली पाहिजे. आव्हान काय असू शकतं तर बाजारपेठेत अनेक स्पर्धक आहेत हे आव्हान असेल, पण स्पर्धकांवर मात करून आपला माल कसा विकायचा, आपल्या सेवा कशा पुरवायच्या, आपले ग्राहक कसे वाढवायचे ही त्याच्यावर मात करण्याची धोरणं व्यवसायानं ठरवली पाहिजेत. बाजारपेठेमध्ये समजा लोक आपलं एखादं प्रॉडक्ट विकत घेत नसतील तर ते का घेत नाही ते शोधून काढून त्यांना घ्यायला कसं प्रवृत्त करू हे व्यवसायानं बघितलं पाहिजे. समजा आपल्या प्रॉडक्टला एखाद्या बाजारपेठेत कमी मागणी असेल तर ती का कमी आहे शोधून जास्त मागणी कशी निर्माण करता येईल हे बघितलं पाहिजे. बाजारपेठेचा विस्तार कसा करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. उत्पादन खर्च कसा कमी करता येईल हे पाहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवसायासमोरची आव्हानं असतात आणि ती कशा प्रकारे परतवून लावायची, कशी त्याच्यावर मात करायची हे व्यवसाय संस्थेनं बघणं गरजेचं असतं. यानंतर आपण बघणार आहोत पुढचा भाग, तो म्हणजे व्यवसाय पर्यावरणाचं महत्त्व. आधुनिक काळामध्ये व्यवसायाच्या अभ्यासाबरोबरच व्यवसायाच्या पर्यावरणाचा अभ्यास करणं हे गरजेचं असतं. प्राध्यापक टंडन म्हणतात की व्यावसायिक पर्यावरणात आजूबाजूच्या परिस्थितीतील घटकांचा व्यवसायाच्या कार्यावर, परिणामकारकतेवर जो परिणाम होतो त्याचा विचार केला जातो. या घटकामध्ये मग आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, मानवी अशा अनेक घटकांचा समावेश होतो. अशा सगळ्या घटकांचा अभ्यास करणं हे गरजेचं असतं. आता या व्यावसायिक पर्यावरणाच्या अभ्यासाचं महत्त्व काय आहे तर धोरण बदल करायला पर्यावरण महत्त्वाचं. भोवतालचे वेगवेगळे जे घटक आहेत त्यांचा अभ्यास करून व्यवसाय अंदाज बांधू शकतो. परिस्थितीत जसजसे बदल होतील तसतशी आपली धोरणं ही व्यवसाय बदल करू शकतो. त्यासाठी पर्यावरण घटकांचा अभ्यास हा उपयुक्त ठरत असतो. आता काय होत असतं तर आजूबाजूची परिस्थिती बदलत असते, आपले स्पर्धक आपली धोरणं बदलतात, ग्राहकांची मागणी बदलते, अनेक स्पर्धक वस्तू बाजारामध्ये येत असतात, बाजारपेठेत तेजीमंदी येत असते, शासन नवीन काहीतरी कायदा करत असतं, कर लावत असतं. या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास केला आणि त्यानुसार आपली धोरणं बदलली तर नक्कीच आपण व्यावसायिक पर्यावरणात टिकून राहून आपला व्यवसाय वाढवू शकतो. त्यानंतर असतं ते म्हणजे नियंत्रण कक्षेतले घटक समजतात. आपण जर व्यवसाय पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास केला तर कोणत्या घटकांवर आपलं नियंत्रण आहे आणि कोणते घटक आपल्या नियंत्रणाबाहेरचे आहेत हे समजू शकतं. जे घटक आपल्या नियंत्रण कक्षेत आहेत त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी साधनसामग्रीचा योग्य वापर करणं शक्य होतं. परंतु ज्या घटकांवरती आपलं नियंत्रण नाही अशा घटकांना पैसा असेल, वेळ असेल, साधनं असतील ही वाया घालवावी लागत नाहीत. त्यानंतर असतं ते म्हणजे पर्यायातून योग्य विचार. पर्यावरणामधल्या घटकांचा अंदाज एकदा का आपण बांधला की त्याच्यामधनं अनेक पर्यायातनं योग्य पर्याय निवड करण्यासंबंधी व्यवसाय निर्णय घेऊ शकतो. योग्य निर्णय घेण्यासाठी व्यवसाय पर्यावरणाचा अभ्यास असणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे प्रगतीची दिशा समजते. पर्यावरणाचा अभ्यास जर आपण व्यवस्थितपणे केला तर त्या अभ्यासामुळे, त्या ज्ञानामुळे व्यवसाय कोणत्या दिशेने प्रगती करू शकतो, कोणत्या घटकांवर व्यावसायिकानं लक्ष केंद्रित केलं पाहिजे याची माहिती व्यावसायिकाला मिळू शकते. व्यवसायाची स्थान निश्चिती करायची असेल तर तिथं पर्यावरणाचं महत्त्व जास्त आहे. पर्यावरण ज्या ठिकाणी अनुकूल आहे अशा ठिकाणी व्यवसाय स्थिरावू शकतो. पर्यावरण अनुकूल असेल तर व्यवसाय अनेक नव्या नव्या योजना हाती घेऊ शकतो आणि त्या अंमलात आणू शकतो. त्यामुळं आपल्याला कोणत्या दिशेनं प्रगतीची संधी आहे हे जेव्हा व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं आणि त्या दिशेनं व्यवसायाची तो प्रगती करू शकतो. यानंतर असतं ते म्हणजे
व्यवसायाचं स्वरूप पर्यावरणावर अवलंबून. व्यवसायाची स्थान निश्चिती कशी करावी, कोणता व्यवसाय सुरू करावा, अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये कच्चा माल कुठं मिळेल, श्रमपुरवठा कमी किमतीत कुठं मिळेल, वीज असेल, अन्य इंधनाची साधनं असतील, वाहतूक, बाजारपेठ, नैसर्गिक परिस्थिती, भांडवल, या सगळ्या गोष्टी नक्की कुठल्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील याच्यानुसार व्यवसायाचं स्वरूप, कुठं व्यवसाय चालू करायचा हे व्यावसायिक ठरवू शकतो. त्यासाठी त्याला व्यवसायाच्या पर्यावरणाचा व्यवस्थित अभ्यास करणं हे आवश्यक असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे व्यवसायांतर्गत परिस्थिती पर्यावरणावर अवलंबून. व्यवसायाचे अंतर्गत उपक्रम हे बाह्य परिस्थितीनं प्रभावित होत असतात. बाह्य परिस्थितीतील बदल झाला की त्याच्या नोंदी करून व्यवसायांतर्गत उपक्रमामध्ये आपल्याला बदल करावे लागतात. व्यवसायावर पर्यावरणाची अनेक बंधनं असतात, नियंत्रणं असतात. अशा वेळेला आपल्या धोरणात योग्य तो बदल करायचा निर्णय व्यवसायाचं व्यवस्थापन घेऊ शकतं. त्यासाठी त्याला व्यावसायिक पर्यावरणात नक्की काय चाललंय हे माहीत असणं, त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. यानंतर असतं ते म्हणजे व्यवसायाच्या धोरणात्मक निर्णयाचा परिणाम पर्यावरणावर होतो. अनेक औद्योगिक शहरं जर आपण बघितली तर कारखानदारीचं प्रमाण तिथं जास्त आहे. रासायनिक द्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वापर करतात. ही जी द्रव्ये आहेत ती हवा पाणी प्रदूषणाला कारणीभूत ठरतात. प्रदूषणाचे गंभीर परिणाम समाजावरती होतात. हा जो सामाजिक त्याग असतो, खर्च निर्माण होत असतो, त्यावर शासनाला उपाययोजना करावी लागते. व्यावसायिकावर अनेक कायदेशीर नियंत्रणं प्रस्थापित करावी लागतात. त्यामुळं व्यवसायाचे हे जे निर्णय आहेत, जास्त उत्पादन करणं, केमिकल्सचा वापर करणं, केमिकल्स सोडणं, त्याचा परिणाम आजूबाजूच्या पर्यावरणावर होत असतो. आपली लोट्याची जी MIDC रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे तिथं अनेक रासायनिक कारखाने आहेत. ते आपला रसायनं वेगवेगळी सोडतात, त्यामुळं प्रदूषणाचं प्रमाण वाढतं. अनेक ठिकाणी असं देशामध्ये देखील होतं. त्यामुळं या ज्या पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटना आहेत, गोष्टी आहेत व्यवसायाकडून होणाऱ्या, त्या देखील नियंत्रणात येणं गरजेचं असतं. त्यासाठी व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यास कोणत्याही व्यवसायाने केला पाहिजे. मित्रांनो, या लेक्चरमधनं आपण व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य कोणती आणि त्याचं अभ्यास करण्याचं महत्त्व काय हे या ठिकाणी बघितलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.